नमस्कार. मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक, हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार. शासन नवीन निर्णय शाळा सुरू करण्यासंदर्भात. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिनांक 7 जुलै 2021. तर आपल्याला माहीत आहे, पाठीमागे एक निर्णय शासनानं केलेला होता, पण तो निर्णय शाळा सुरू करण्यासंदर्भात तो रद्दबातल ठरवून आज दिनांक 7 जुलै 2021 रोजी शासन निर्णय झालेला आहे. तो पुढील प्रमाणे आहे. तर आपल्याला माहीत आहे, सन 2020 या वर्षात राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही कालावधीनंतर सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रथमतः 10 नोव्हेंबर 2020च्या शासन परिपत्रकान्वये इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग काही अटी शर्ती निश्चित करून दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानंतर 18 जानेवारी 2021च्या परिपत्रकान्वये इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग 27 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. परंतु त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि राज्य शासनाने 15 एप्रिल 2021 पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील लॉकडाऊन उठवण्यात आले. त्यामध्ये राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थिती टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली. तसेच इतर आस्थापना देखील सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने मान्यता देण्यात आली. तर आपल्याला माहीत आहे की सन 2020 या वर्षात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झाल्यामुळं राज्य शासनानं लॉकडाऊन जाहीर केल्यामुळं शाळा बंद होत्या. परंतु कोविड ही परिस्थिती म्हणजेच कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यात शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने 10 नोव्हेंबर 2020च्या परिपत्रकान्वये इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग काही अटी आणि शर्ती निश्चित करून 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग 18 जानेवारी 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये 27 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यास मान्यता दिली. परंतु त्यानंतर कोरोनाची लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि शासनानं 15 एप्रिल 2021 पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील लॉकडाऊन उठवण्यात आले आणि राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थिती टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली. इतर आस्थापने देखील सुरुवात करण्यास मान्यता दिली, टप्प्याटप्प्याने मान्यता देण्यात आली. तर या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने त्यांच्या 14 जून 2021च्या पत्रान्वये विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात दिनांक 15 जून 2021 पासून व विदर्भात 28 जून 2021 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत जाहीर केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचा उल्लेख देखील सदर पत्रामध्ये म्हणजेच 14 जून 2021च्या पत्रामध्ये केलेला आहे. त्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. मागील वर्षभरात विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु शाळा बंद असल्यामुळे मुले एका वर्षापासून घरी बसलेली आहेत. त्यामुळं मुलांवर शारीरिक मानसिक तणाव येऊन त्याचे दुष्परिणाम होत आहेत. या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जसजसा कालावधी जाईल तसतसे सदर नुकसान भरून काढणे कठीण जाईल. काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा इंटरनेट सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. गतवर्षी बराच कालावधी टाळेबंदी पाळली गेल्यामुळे अध्यापन व अध्ययन प्रक्रियेमध्ये खंड पडलेला आहे. त्यामुळं बालविवाह बालमजुरीचे वाढते प्रमाण मुलांचे गळतीचे प्रमाण घर शेती कामांमध्ये मुलांना गुंतवून ठेवणे या इत्यादी मोठ्या प्रमाणावर सामाजिक नुकसान होण्याची शक्यता आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्याकरिता 9वी व 11वीचा पाया असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. तर आपल्याला माहीत आहे गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळं शाळा बराच काळ बंद होती आणि त्यामुळं विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. 14 जून 2021च्या परिपत्रकान्वये राज्यामध्ये 15 जून 2021 पासून विदर्भ वगळता शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि विदर्भामध्ये 28 जून 2021 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास जाहीर केलेलं आहे. राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचा उल्लेख देखील या पत्रामध्ये आपल्याला करण्यात आलेला आहे. सदर पत्रान्वये या दिनांकापासून शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश देण्यात आलेला आहे. परंतु 1 वर्षापासून शाळा बंद असल्यामुळं विद्यार्थ्यावर शारीरिक मानसिक परिणाम दिसून येऊ लागलेला आहे आणि या बाबीकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. जसजसा कालावधी अधिक जाईल तसतसे विद्यार्थ्याचे नुकसान भरून काढणं कठीण जाईल. काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा इंटरनेट सुविधा नसल्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गतवर्षी टाळेबंदी पाळली गेल्यामुळं अध्यापन प्रक्रियेमध्ये खंड पडलेला आहे. त्यामुळं बालमजुरीचं प्रमाण बालविवाहाचं प्रमाण मुलींच्या शाळेत गळतीचे प्रमाण हे वाढलेलं आहे. घर शेती कामामध्ये विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात येऊ लागलेलं आहे. त्यामुळं सामाजिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थ्याकरिता 9वी व 11वीचा पाया असतो. त्यामुळे विद्यार्थ्याचा नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाची या बाबी विचाराधीन होती. म्हणजे शाळा सुरू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. या परिपत्रकान्वये 15 जुलै 2021 पासून राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तर या परिपत्रकान्वये 15 जुलै 2021 पासून राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रामध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करून काही निकष दिलेले आहेत. त्या निकषाच्या आधारे इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास शासनानं मान्यता देण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखात्यारिक्त असणारे गावातील शाळेतील इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकाशी चर्चा करून ठराव करावा. तर आपल्याला पहिला निकष या ठिकाणी दिलेला आहे. तर जे कोविडमुक्त गाव आहे या गावातील ग्रामपंचायतीने विद्यार्थ्याच्या पालकांशी चर्चा करून इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याबाबत ठराव करून
द्यावयाचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतीने तशा प्रकारचा ठराव करून देणं गरजेचं. त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी. तर ग्रामपंचायतमध्ये म्हणजेच स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी. या समितीचे सरपंच हे अध्यक्ष असतील, तलाठी हे सदस्य असतील, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे सदस्य असतील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र निमंत्रित सदस्य, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख असं हे 7 सदस्यीय हे समिती असेल. त्यांचा अध्यक्ष हे सरपंच हे असतील. या समितीमार्फत म्हणजेच या समितीनं शाळा सुरू करण्यापूर्वी काही बाबीवर चर्चा करणं गरजेचं आहे. त्या बाबी पुढील प्रमाणे आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आला नसावा. तर ज्या गावामध्ये शाळा सुरू करावयाची आहे त्या गावामध्ये 1 महिना गावात कोविड रुग्ण आढळून आला नसावा. तर महिन्यापूर्वी म्हणजेच गावात एकही कोविड रुग्ण नसावा. त्यानंतर शिक्षकाचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा करावा. तर शाळेमधील जे शिक्षक आहेत त्यांचं लसीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावं आणि जिल्हाधिकाऱ्याने त्या संदर्भात नियोजन करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा करावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. तर विद्यार्थी या पालकांना प्रवेश द्यावयाचा नाही. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कारवाई मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्याचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावे. तर एखादा विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्यास तात्काळ शाळा बंद करावी आणि शाळेचा परिसर, शाळा पूर्णतः निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्याचे विलगीकरण करावे आणि विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. तर टप्प्याने मुलांना शाळेत बोलवण्यात. उदाहरणार्थ वर्गांची अदलाबदला दिवशी सकाळी, दुपारी ठराविक महत्त्वाच्या विषयासाठी प्राधान्य ठराविक विषयासाठी प्राधान्य देऊन त्या विषयाचे तास अवलंबावे. त्याचबरोबर अदलाबदल विद्यार्थ्यांची करावी. म्हणजे विद्यार्थ्याला विषम सम संख्येनं बोलवणं, सकाळ दुपार वेळ बदलणं, कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. एका बाकावर एकच विद्यार्थी, 2 बाकामध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर करणे, कोणतीही लक्षण आल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणं हे संबंधित उपाययोजना आहेत. त्याचबरोबर संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. वरील सर्व बाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे सूचना कराव्यात. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक उपाययोजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये सोबत जोडण्यात येत आहेत. तर परिशिष्ट अ आणि ब मध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षाविषयी त्या संदर्भात काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांकेतिक तत्पर करून निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शाळा सुरू करण्यासंदर्भात काही दिशानिर्देश देण्यात आलेले. तर परिशिष्ट अ मध्ये सर्वसामान्यपणे शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतची काही सूचना त्या आपण पाहूया. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणं, आरोग्यदायी आनंददायी वातावरण शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजारी पडल्यास त्याचे अलगीकरण व त्याच्यावर काय उपचार करावेत, शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास विद्यार्थी शिक्षण सुरू राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचा कृती आराखडा तयार करावा. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेमध्ये मुलांनी यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने चला मुलांनो शाळेत चला अशी मोहीम राबवावी. त्याचबरोबर शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं, तापमापक, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करणं, निर्जंतुकीकरण करणं. स्थानिक प्रशासनानं ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार आहे अशा शाळांनी वाहतूक सुविधेचे वेळोवेळी निर्जंतुक करावे. एखाद्या शाळेमध्ये क्वारंटाईन सेंटर म्हणजे विलगीकरण केंद्र असेल तर इतर ठिकाणी ते हस्तांतरित करावं आणि हस्तांतरित झाल्यानंतर असे क्वारंटाईन सेंटर पूर्णतः निर्जंतुक करून शाळेकडं हस्तांतरित करावं. विलगीकरण केंद्र म्हणजेच क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी. त्याचबरोबर शिक्षकांची कोविड-19 बाबतची चाचणी करणं अनिवार्य आहे. RT-PCR चाचणी करावी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोविडमुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हणजेच प्रमुखांनी आजार असल्याच्या कारणामुळं कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याची चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत त्यांनी शाळेत उपस्थिती राहताना कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक राहील. तसेच कोविड-19 बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित चाचणी करावी लागेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ही वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर म्हणजेच फिजिकल डिस्टन्सच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका भागावर एकच विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था ही असावी. तर फिजिकल व्यवस्था ही स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर योग्य डिस्टन्स वापरून करावी. वर्गामध्ये एकाच बाकावर एक विद्यार्थी असावा. शारीरिक अंतरच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणं म्हणजे फिजिकल डिस्टन्स बाबतीत योग्य चिन्ह खुणा निर्देशित कराव्या. शाळेत दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना या लावाव्यात, प्रदर्शित कराव्यात. थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरता किमान 6 फूट इतके शारीरिक अंतर राखले जाईल. याकरता विशिष्ट चिन्हे, चौकोन, वर्तुळ इत्यादीचा वापर करावा. गर्दी होणारी ठिकाणी जसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी करण्यात यावी. शारीरिक अंतर राखण्यासाठी जेथे शक्य असेल तेथे येण्या जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करावे. त्या ठिकाणी बाणाच्या खुणा या दर्शवण्यात याव्यात. शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध, परिपाठ, स्नेहसंमेलन इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमाच्या आयोजनावर कडक निर्बंध लादावेत. शिक्षक पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. पालकाची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या पालकाची संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकाशी वरील विषयाशी चर्चा करावी. तर पालकाची संमती असेल तरच आणि शाळा व्यवस्थापन समितीने त्या संदर्भात चर्चा करावी. विद्यार्थी उपस्थित राहण्यापूर्वी पालकाची संमती असणं आवश्यक आहे. आजारी असलेल्या किंवा लक्षण असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. त्याचबरोबर विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजातील सदस्य यांना कोविड-19 संदर्भातील आव्हाने, त्याबाबतची भूमिका याबाबत जागरूकता
ठेवावी. निराळ्या माध्यमांचा वापर करून म्हणजेच पत्रके यामधील जागरूकता ठेवावी. वैयक्तिक स्वच्छता, नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागाचे निर्जंतुक करून इत्यादीबाबत काय करावे किंवा करू नये याबाबतच्या सूचना असाव्यात. शारीरिक अंतर पालनाचे महत्त्व सांगितले पाहिजे. कोविड-19 प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छताविषयक सवयीची माहिती देणं त्या ठिकाणी गरजेचे. त्याचबरोबर कोविड-19 बाबतच्या गैरसमज जिथे आहेत ते दूर केल्या पाहिजेत. कोविडची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे. मास्कचा वापर करावा. हात सातत्याने साबणाने स्वच्छ करावेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सूचना सर्वच कर्मचारी जे कोविडच्या अनुषंगाने अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी, जे कर्मचारी औषध उपचार घेत आहेत त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये. शाळेच्या उपस्थितीबाबत धोरणामध्ये सुधारणा करणं. शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकाच्या संमतीवर अवलंबून असेल. त्याचबरोबर 100% उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके कोविड परिस्थितीमुळे सद्य परिस्थितीत देऊ नये. भविष्यामध्ये कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर नियमित शाळा सुरू झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील. तर शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्याची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे. यानंतर परिशिष्ट ब मध्ये काय दिलेलं आहे? शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षेविषयी उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तर शाळेत व शाळेचा परिसर हा स्वच्छ, आरोग्यदायी असला पाहिजे. हात धुण्याची व्यवस्था असली पाहिजे. परिसरातील सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावणं. डेस्क, टॅबलेट्स, खुर्च्या, वाहने इत्यादी वारंवार स्वच्छता करणं, निर्जंतुक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सुरक्षित स्वच्छ पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा वर्गखोल्याचे नियमितपणे निर्जंतुक करून घ्यावी. विद्यार्थ्यांना सहभागी स्वच्छते कामामध्ये करून घेऊ नये. शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणं. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दर दिवशी 2 सत्रामध्ये भरवण्यात याव्यात. सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी शाळेत येताना, शाळेत असेपर्यंत तसेच शाळेत कोणत्याही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्गाची दररोज थर्मल स्कॅनिंग करावी. म्हणजे चाचणी केली पाहिजे. थर्मल टेम्परेचर नोंदलं पाहिजे. पल्स रेट मोजले पाहिजेत. विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला शाळेच्या परिसरात शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये. काही विद्यार्थी सूचनाचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकाच्या निदर्शनास आणावे. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या सुरक्षित प्रवासाची सोय केली पाहिजे. कोविड-19चा संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वतःच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे. वाहन चालक, वाहक यांनी स्वतः तसेच विद्यार्थी शारीरिक अंतर पालन करतील याची दक्षता घेणं गरजेचं. त्याचबरोबर बस, कार यांच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. वातानुकूलित बसेसमध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान राखावे. शक्य असल्यास वाहनात हँड सॅनिटायझरचा वापर करावा. कर्मचारी व विद्यार्थी यांची सुरक्षित प्रवेश व गमन. विद्यार्थी, कर्मचारी यांचे आगमन, गमन यांचे वेळापत्रक अशा प्रकारे निश्चित करावे की ज्यामुळे शाळेत होणारी गर्दी टाळली जाईल. दर दिवशीच्या 2 सत्रामध्ये योग्य तो कालावधी देण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते शारीरिक अंतर राखणं शक्य होईल. शाळेत एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जाताना सर्व प्रवेशद्वाराचा वापर करावा. कुटुंबातील एकाला सदस्य ताप, खोकला यांनी आजारी असल्यास आपल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. त्याचबरोबर वर्गखोल्या, इतर ठिकाणी सुरक्षेच्या मानकांची खात्री करावी. शाळेत प्रात्यक्षिक घेताना विद्यार्थ्याचे लहान लहान गट करून घेण्यात यावेत. म्हणजे शारीरिक अंतराचे पालन करणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे पुस्तक, वही, पेन, वॉटर बॉटल शाळेत येताना सोबत आणावे. त्याची अदलाबदल करू नये. शक्य असल्यास सर्व वर्गखोल्या परिसराम खुल्या ठेवाव्यात. शक्य नसल्यास वर्गखोल्याची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. त्याचबरोबर व्हरांड्यातील उपस्थिती व्यक्तीच्या संख्येवर निर्बंध आणावेत. स्वच्छतागृहामध्ये अधिक गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. वातानुकूलित वर्गखोल्या असल्यास तापमान 24 ते 30 डिग्री सेंटीग्रेड ठेवावे. अभ्यास वर्गाची व्यवस्था. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दर दिवशी 2 सत्रामध्ये भरवण्यात याव्यात.
प्रत्येक वर्गाचा कालावधी हा 3 ते 4 तासापेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गाकरता जेवणाची सुट्टी नसेल. कोविड-19 संशयित व्यक्ती आढळल्यास शिक्षक, कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे. तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावा. 19ची लक्षणे आढळल्यास म्हणजेच कोविड-19ची लक्षणे आढळल्यास त्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे. त्याचबरोबर जिल्हा, राज्य संपर्क क्रमांक कळवावे. राज्य व जिल्हा हेल्पलाईन क्रमांक तसेच जवळील कोविड सेंटरबद्दलची माहिती मुख्यालयावर प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये असावी. मानसिक व सामाजिक कल्याण, चिंता आणि निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदवणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकासाठी नियमित समुपदेशन केले जाईल याचे नियोजन करावे. अशा प्रकारे शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य ते दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या दिशानिर्देशानुसार शाळा संबंधित व्यक्तींनी सुरू करावी, मुख्याध्यापकांनी सुरू करावी. तर शाळा सुरू करण्यासंदर्भात ग्रामसमितीने ठराव दिलेले आहेत. यात 7 सदस्य आहेत. या 7 सदस्यामार्फत पालकाशी चर्चा होईल आणि त्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात कोविड-19 अंतर्गत म्हणजेच अ आणि ब परिशिष्टाचे पालन करून आपणास शाळा सुरू करता येईल. धन्यवाद.